आमची जी फ्युअल सबसिडी जी उरल्या सरकारान 2018 दिवना आणि इन्शुरन्स स्कीम जी आहा बेनिफीट आमकां 20,000 दिताले ती एक स्कीम, मागीर रोड रिप्लेसमेंट स्कीम जी आहा ती एक, आणि आता व्हेकल स्क्रॅप पॉलिसी आणि इलेक्ट्रीक व्हेकल हे एक नवें संकट सरकारान आमच्या मुखार हाडला। ताका लागून आमी सगळे आमचे गोंयचे बस ओनर आहा पळय तेंची आज मिटींग हांगासर कॉल आउट केल्ली आणि त्या मिटींगेन जे कितें विशय पळय आहा पळय आमी सगळे मांडलेले आहा, डिटेल तेचेर सगळ्याचेर चर्चा केल्या। तर 13 तारखेक बजेटा पयलीं मुख्यमंत्र्या वांगडा आमी मिटींग केली आणि मुख्यमंत्र्यान जी आमची फ्युअल सबसिडी किंवा इन्शुरन्स बेनिफीट आहा हे सगळे दिवपाक नकार दिलो। ते आमी आज सगळ्यांक तेंच्या मुखार सगळे मांडलेले आहा आणि सगळ्यांनी आता एक मतान डिसिजन घेतलेले आहा की येता त्या बुधवाराक म्हणजे ज्या दिसा 24, 25 आणि 26 3 दीस असेंब्ली बजेट सेशन स्टार्ट जाता आणि 26 तारखेक बजेट मुख्यमंत्री अनाउन्स करतलो गोंय राज्याचेर 25-26 त्या प्रमाणे जे विषय आमचे पळय आहा पळय सगळे देणे आहा हे बजेटान घालपाक जाय अशी आमकां अपेक्षा आसली। त्या अनुशंगान आमी 13 तारखेक मुख्यमंत्र्या वांगडा मिटींग केली। मुख्यमंत्र्यान खंय तरी आमकां आश्वासन पयलीं पासून दितालो की ते आमी देणे दितलो म्हणून। त्या दिसा मुख्यमंत्र्यान खंय तरी टॅक्निकल गोष्टी सांगल्यो की संदीप देसाय, बालचंद्र सावंत आणि फ्रांसीस वाज हे लोक आमकां सांगता आपल्याक तेंच्यांनी सांगला की ही स्कीम 2018 ते 20 आज दिवंक शकना कारण ती फॉर्मां जी आहा ही कोण व्हेरीफाय करतलो। ते असिस्टंट डायरेक्टर त्या वेळेचे रिटायर जाले। आता ह्यो टॅक्निकल गोष्टी आणि ऑडिट ताका क्वेरी काडपाक शकता। म्हणटकीर ह्यो गोष्टी टॅक्निकल पळय आहा ह्यो आमकां खंयच लागना कारण सरकारान पयशे ना म्हणून चाल ढकल केल्ली, आमकां वारंवार परत एश्युरन्सां दिल्ली सरकारान आणि पयशे खंय तरी बजेटान आता तेचे प्रोविजन जातले आमकां आशा आसलेली, पूण ती मुख्यमंत्र्यान सरळ सांगलें की दिना म्हणून। आनी जे पळय कितें आसा म्हाजी बस स्कीम जी आहा त्या म्हाजी बस स्किमीन तुमी वयचे। आता आश्चर्याचो प्रश्न म्हणजे कितें हांगासर की म्हाजे बसीन जवळ जवळ सरकाराक 10 रुपया ते 8 रुपया घालचे पडटा सपोर्ट प्रायस दिवपाक, बसकाराक 34 रुपया करता। जी स्कीम सरकारान म्हाजी बस पायलट बेजिसाचेर स्टार्ट केल्या आणि फक्त 57 लोक त्या स्किमीचो फायदो घेतात। ऑल ओव्हर गोवा 1460 बसी चलता, सगळ्या बसकारांक भितर इन्वॉल्व करपाचो केन्नाच सरकारान प्रयत्न करूंक ना। आता ऑगस्टान 2 वर्सां जातली ती स्कीम आणि अशा तरेन सरकार आता आमकां सांगता तितून इन्वॉल्व जाय म्हणजे खंय तरी आमची चाल ढकल करपाचो प्रयत्न चल्ला सरकारा कडसून हें आमकां दिसून येता। सगळे आमी आयज मुखार तेंच्या मांडला आणि त्या प्रमाणे आमी निर्णय घेतला की 2 दिसा पयलीं आमी नोटीसूय दिल्या सरकाराक की जुंता हावजा कडेन 26 तारखेक एक दिसाचे आमी धरणे धरतले आणि धरणे धरून त्या प्रमाणे सगळे आमचे जे बसकार उपस्थितीत आहा त्या दिसा सांजचे मागीर आमची थंय मिटींग जावन कितें आमचो फुडलो निर्णय जाता, फुडें आमी कितें करप। कारण कितें आता आंदोलन सरकार आमकां भाग पडटा। काल हांवें पक्षाचो अध्यक्ष जो आहा नवनिर्वाचित दामू नायक हांवें प्रेसान सांगलेलें तेची भेट घेतलो म्हणून, त्या प्रमाणे हांव आनी काल आमचो सुदेश कलंगूटकर दोगूय आमी ताका मेळ्ळे। ताका विशय जो कितें पळय आहा हो सगळो सांगलेलो आहा। ती स्कीम आमची 2 वर्सांची जी पळय फ्युअल सबसिडी नोटिफाय केल्ली स्कीम तिचें नोटिफिकेशन एनफोर्समेंट आसलेले ती स्कीम जर सरकार 3 रुपया पर किलोमिटर दिना जाल्यार हांगासर 14 रुपया 10 रुपया म्हाजे बसीन 8 रुपया घालचे पडटा सरकाराक, ते आमचे सरकार दितलो हो व्हडलो एक प्रश्न चिन्ह। त्या संदर्भान सरकाराक एक जाग हाडपाक आमी 7 सप्टेंबर 34 दिसा मुख्यमंत्र्याक इशारो दिल्लो, नोटीसूय दिल्ली त्या वेळार की कट्टी घेवन तुज्या दारान आमी बसतले भीक मागपाक, कित्याक तेन्ना पयशे ना म्हणटाले ते सरकारा कडेन, तो पयशे एकठांय करून तुज्या CM रिलीफ फंडान घालता म्हणून। पुणून त्या वेळाचेर 3 तारखेक सप्टेंबराचे मुख्यमंत्र्यान मिटींग घेवन 20 दिसा भितर सगळे विशय कितें आहा ते आपूण सोडयता म्हणा। फ्युअल सबसिडीचे बी कितें आहा ते मातसो टायम लागतलो, बाकीचे विशय सोडयता। म्हाका दुख्ख दिसता सांगपाक की आजून पर्यंत एक विशय सुटोंक ना। 50 रुपया फिटनेस सर्टिफिकेट पळय जी एक्सपायर जाल्या उपरांत फायन येताली पळय
ती मुख्यमंत्र्याच्या दारार रडोन रडोन फावटी मारून 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 OSDीक त्यांच्या फोन मारून मारून आम्ही ती करून घेतलेली आहे.